ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, UBT, शिवसेना, शिंदे वगैरे वगैरे सगळ्यांची लिस्ट आहे आणि त्यांची इथे एकूण मतदानाच्या टक्केवारी दिली आहे. इथे BJPला 21.58 आहेत, शिवसेनेला 13.13 आहेत. एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 45.22 आणि 27.52 UBTला. इथे बघाल तर ॲक्च्युली फरक खूप दिसतोय मतांच्या टक्केवारीमध्ये. 21.58 आणि 13.13 मध्ये भरपूर फरक आहे. असं वाटतं की BJPला भरपूर जास्त टक्केवारी मिळाली आणि विजयी उमेदवारांची बघाल तर भरपूरच आहे, म्हणजे 27 आणि 45 मध्ये खूप जास्त फरक आहे. हे आकडे तसे बरोबर आहेत, पण हे विजयी उमेदवारांचे दिले त्यामुळे इतका फरक दिसतो. ॲक्च्युअल आकडे मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युअल मतदान जे झालं आहे मुंबईमध्ये BMCला, त्याच्यात BJPला 28.5% मतं आहेत, UBTला 24.2 आहेत, शिंदेला 11.8 आहेत, INSला म्हणजे काँग्रेसला 10.5, MIM 4.2, MNS 5.1, NCP अजित पवार 2.5, समाजवादी 1.8 आणि शरद पवारांना 1.4% मतं आहेत. ह्यात अजून एक तुम्हाला दाखवतो. ह्यात BJP, शिंदे आणि NCP अजित पवार यांच्या मतांची टक्केवारी जर मी ॲड केली तर 42.8 होतं आणि UBT, MNS, काँग्रेस आणि NCP शरद पवार यांची ॲड केली तर 41.2% होते. त्यामुळे जर UBT आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून लढले असते तर आज जो रिझल्ट लागलाय तो लागला नसता. तुम्हाला एक उदाहरण देतो तसंच. हा वॉर्ड नंबर 1 आहे. रेखा यादव या शिंदे गटातनं विजयी आहेत, त्यांना 7,544 मतं मिळाली आहेत. तिथेच UBTला 4,314 आणि काँग्रेसला 5,070 आणि UBT आणि काँग्रेसच्या मतांची जर बेरीज केली तर 9,384 मतं होत आहेत. याचा अर्थ जर दोघं एकत्र लढले असते तर कदाचित ही सीट, कदाचित कशाला आपण इथे जर ॲड केले तर बघतो की 9,000 मतं होत आहेत, तर ती सीट UBT आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला गेली असती. ॲक्च्युली हे लोक एकत्र का लढले नाहीत हे मी आधीपासून मला हा प्रश्न होता आणि मी काही व्हिडिओ पण 2017च्या डेटाचा वापर करून बनवले होते की जर महाविकास आघाडी म्हणून लढले तर मुंबईमध्ये खूप जास्त चान्सेस होते. ह्या ज्या अशा सीट आहेत वॉर्ड नंबर 1 सारख्या, अशा काही जवळजवळ 30 सीट आहेत. ॲक्च्युली BMCने डेटा रिलीज नाही केला पूर्ण, नाही तर मी तुम्हाला ते 30 सीट कुठल्या ते दाखवल्या असत्या. सो त्या 30 सीट जर जिंकले असते तर 126 पर्यंत गेले असते, म्हणजे महाविकास आघाडी. तर ते एकत्र लढले नाही, त्याचं कारण मला तरी नाही कळलं. तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंटमध्ये खाली सांगा. थँक्यू सो मच.